बंगलोरहून आल्यानंतर दिवाळी झाल्या झाल्या मी भाऊबीजेला माझ्या दादाकडे गेली. दादाकडे म्हणजे बडोद्याला. बंगलोर टू गुजरात व्हाया महाराष्ट्र हा प्रवास पहिल्यांदाच केला. भाऊबीज आटोपून मस्ती आली ती इकडे नाईट आऊट करायची. स्कूटी घेऊन आम्ही बडोद्याच्या रस्त्यावर भटकंती करायला निघालो. बडोदा हे खूप सुंदर शहर आहे हे इकडे आल्यावरच कळाले. दिवाळी निमित्त केलेली ही रोषणाई बाप रे खूप जबरदस्त. शहर सुशोभीकरण काय असतं हे इथे बघण्यासारखं होतं. जेल रोडवर बनवलेली ही गॅलेक्सी तर खूपच खतरनाक होती. आणि हा निऑन लाईट्सचा मंडप तर अत्यंत फोटोजेनिक होता. इथला प्रत्येक रस्ता आणि चौक एवढा डेकोरेटेड होता की असं मी बंगलोरमध्ये सुद्धा कधीच पाहिलं नव्हतं. सगळं शहर जणू प्रकाशाने न्हावून निघालं होतं. प्रत्येक मराठी माणसाला अभिमान वाटावा अशी गोष्ट म्हणजे संस्कृतीने नटलेले सुंदर आणि समृद्ध बडोदा शहर हे आपले मराठी राजे सयाजीराव गायकवाड यांनी बनवले आहे. आणि इथल्या स्थानिकांनी या इतिहासाचं जतन खूप छान केलं आहे. शहराचे ही डोळे दिपवणारी रोषणाई बघून झाल्यावर आम्ही या रजवाडी आईस्क्रीमचा आस्वाद घेत आमची नाईट आऊट इथेच संपवली. हो ना तर टेस्टी. टीना मावशी